नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी पद्मजा परत एकदा तुमच्या भेटीसाठी. काल तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही जे प्रोत्साहन दिलं त्यावरून तर मला एवढं तरी कळालं की नक्कीच आपल्या गप्पा लांबपर्यंत जातील. कालचा जो विषय होता, सुख म्हणजे नक्की काय असतं, तर जसं मी बोलले होते प्रत्येकाचं सुख वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असतं. पण मला त्याच्यावरती बरेच DM आले की काही पॉझिटिव्ह होते, काही थोडेसे नैराश्यमधले होते. सो मी त्याच्यावर विचार केला आणि सगळ्यात खूप एक फनी कमेंट होती. म्हणजे कदाचित त्या व्यक्तीसाठी ती सेन्सिबल असेल. तर जिंदगी झंड है. तर मला असा प्रश्न पडला, झंड ही कुठली वनस्पती? म्हणजे मी विचारात पडले की झंड म्हणजे काय भावा, असं कुठलं कंदमुळे जे फक्त तुझ्याच मागे उगवलंय? मला थोड्या वेळासाठी हसायला आलं. नंतर मी विचार केला की असं काय झालं असेल की एका व्यक्तीला स्वतःचं आयुष्य झंड वाटतंय. मी खूप विचार केल्यानंतर गोष्टी कळायला लागल्या. आपण ज्यावेळी म्हणतो की माझ्या आयुष्यात सुख नाही, माझं आयुष्य जसं भावाने सांगितलं जिंदगी झंड आहे, असं काही नसतं. तुम्हाला ज्यावेळी असं वाटेल ना तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे, तुम्हाला खूप त्रास होतोय, एकच करा. ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, म्हणजे एक पाण्याचा ग्लास आहे जो अर्धा भरलेला आहे पाण्याने आणि अर्धा रिकामा आहे. तुम्ही जर रिकामा बघताय ना, तुम्हाला आयुष्य झंडच वाटणार आहे आणि ते कंदमुळ तुमच्या मागे कायम राहणार आहे. सो तुम्ही तो रिकामा ग्लास बघण्याच्या ऐवजी भरलेला बघायला चालू करा. सगळा खेळ आपल्या दृष्टिकोनाचा आहे. आपण जोपर्यंत आपला दृष्टिकोन बदलत नाही ना, तोपर्यंत आपलं आयुष्य बदलणार नाही. आणि एक कुठेतरी एक शक्ती आहे, एक युनिवर्स आहे जी तुम्हाला चेतन अवस्थेमध्ये ठेवते. एक निराकाराची जी शक्ती आहे जी तुम्हाला ताकद देते रोज सकाळी उठण्याची, सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींमधला फरक समजून घेण्याची. आज तुमच्याकडे जर 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय आहे तर तुम्ही सुखी आहात. आज एवढ्या थंडीमध्ये जर तुम्हाला राहायला झोपायला घर आहे तर तुम्ही खूप सुखी आहात. लोकांकडे या गोष्टी पण नाही आहेत. आपल्याला जे भेटले त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूडमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. आभार माना तुम्ही त्या शक्तीचे, त्या दैवी शक्तीचे, त्या निराकाराचे, किंवा जी तुमच्यामध्ये ऊर्जा आहे, जे सगळं तुम्हाला हे करायला ताकद देते, त्या शक्तीचे आभार माना. वेळोवेळी तुम्ही जर ग्रॅटिट्यूडमध्ये राहाल ना तर नक्कीच या गोष्टी वाढत जाणार आहेत. जो अर्धा ग्लास आहे रिकामा, तो भरायला वेळ नाही लागणार. एक असतं की घरामध्ये बघा, आईला माहीत असतं आपल्या मुलाला काय आवडतं. जसं माझ्या मुलीला जर मी विचारलं की तुला कोणती भाजी आवडते, रोज ती एकच सांगते भेंडीची भाजी. आणि मी रोज केली तरी ती रोज आवडीने खाते. मग आईला कळून जातं की माझ्या बाळाला हेच पाहिजे, माझ्या बाळाला हे आवडते, तर मी रोज करणार आणि आवडीने करणार. मलाही कंटाळा येणार नाही, ऑब्व्हियस तिला आवडते, तिलाही कंटाळा येणार नाही. युनिव्हर्सचं असंच काहीतरी असतं. ज्यावेळी तुमच्या आयुष्यात जसं भावाने सांगितलं जिंदगी झंड आहे, नको उल्लेख करू याचा. तू वाईटच गोष्टी बघशील, रिकामा ग्लासच बघणार आहे तर तो रिकामाच होत राहील. चांगल्या गोष्टी बघ, चांगल्या गोष्टींचा उल्लेख कर. ज्यावेळी मी भेंडीची भाजी बनवते, माझी मुलगी कौतुकाने खाते, मी परत तीच देते. ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, काही प्रॉब्लेम चालू आहे, तुम्ही त्याचा सारखा उल्लेख करताय, तर कुठेतरी युनिव्हर्सलाही असं वाटतं अरे माझ्या लेकराला हेच आवडतंय, अजून देऊयात, मजेला. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याकडे स्वतःचा बघण्याचा आधी दृष्टिकोन बदला. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा मिळालेल्या आहेत ज्याच्याबद्दल आपण कधी आभार नाही मानत. ज्यावेळी तुम्ही आभार मानणार आहे त्यावेळी युनिव्हर्सला हे कळणार आहे की अरे या गोष्टींसाठी आभार येतात म्हणजे ही गोष्ट अजून हवी आहे. तो रिकामा जो ग्लास आहे तो भरायला युनिव्हर्स तेव्हा सुरुवात करेल. पण आधी तुम्हाला तुमचे विचार, तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तुम्ही जी चर्चा करताय की माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला बदलावं लागेल. जोपर्यंत तुम्ही ते बदलत नाही, ते बंद करत नाही, निगेटिव्ह गोष्टींची चर्चा करणं बंद करत नाही, तुम्ही सांगताय अरे सकाळी असं झालं कप फुटला, सकाळी असं झालं घरामध्ये कप फुटला. युनिव्हर्सला असं वाटतंय की यार कप फुटला इतक्या वेळा उल्लेख होतोय, नक्कीच चांगली गोष्ट घडली, अजून 2-4 फोडूया, ले. म्हणून आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, त्याची चर्चा, त्याची वाच्यता किती करतोय याच्यावरती अवलंबून असतं आपला उद्याचा दिवस कसा असणार आहे. गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत, तुम्हाला द्यायलाच बसलंय कोणीतरी, फक्त तुम्हाला घेता आल्या पाहिजेत. आणि ते घेण्याची जी कला आहे ना, आजपासून आपण अजून एक गोष्ट ठरवूयात. जसं काल आपण सुख म्हणजे काय हे शोधण्याचा प्रयत्न केला, तर भावानी एक नवीन कंदमूळ शोधलं. आपण आज अजून एक टास्क घेऊयात. आजपासून निश्चय करा, रोज नाही जमणार, ठीक आहे, थोडं जड जाईल. एका आठवड्यात
दर आठवड्याला आपण 2 गोष्टी नवीन शिकायच्या. तर आज आपण त्या 2 गोष्टींमध्ये एक गोष्ट ही ठेवूयात, की जे मला मिळालं आहे त्याच्यासाठी मी थँकफुल राहणं हे माझं कर्तव्य आहे. इट्स अ ड्युटी. हे समजून कराल ना, नक्की जमेल. आणि ज्यावेळी या गोष्टी तुम्ही करायला चालू कराल, त्यावेळी युनिव्हर्सला कळणार आहे, की याच्यासाठी धन्यवाद येत आहेत म्हणजे ही गोष्ट आवडली आहे. आपल्याला रिपीट केली पाहिजे. त्याच वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये त्याच चांगल्या चांगल्या गोष्टी परत परत घडत राहणार आहेत आणि परत परत येत राहणार आहेत. दुसरी गोष्ट, जे तुम्ही निगेटिव्ह सगळीकडे बोलताय, की झेंडे झेंडे झेंडे, काढून टाक भावा हे कंदमूळ. हे तुला ना बसू देणार आहे, ना उभं राहू देणार आहे, ना जगू देणार आहे, काहीच नाही. आणि एका पॉईंटला समहाऊ आपल्याला पण असं होतं, की यार काय आयुष्य आहे. तर मग ते वाटून घेण्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा तर त्याचा उल्लेख करणं बंद करा. आणि एक असतं ना, की दया कुछ तो गलत है. आपल्या आयुष्यामध्ये अशी खूप माणसं असतात. सगळ्यात आधी त्या माणसांना गेट लॉस्ट करा. जी माणसं तुम्हाला सतत सांगतायत, की "अरे, तुझ्या आयुष्यात असं चाललं आहे. आता कसं? आता कसं? आता" हे जे कोणी सांगतंय ना, त्या माणसांना राम ठोका. ती माणसं स्वतःही वर येणार नाहीत, तुम्हाला तर अजिबात येऊ देणार नाहीत. तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेममध्ये कसं बांधून ठेवायचं ना, हे त्या माणसांकडून शिकायला लागेल. आणि आपल्याला हे शिकायचं नाही आहे, आपल्याला आपल्या सुखाकडे धाव घ्यायची आहे. त्यामुळे सगळ्यात आधी निगेटिव्ह बोलणारी आपली स्वतःची प्रवृत्ती आणि आपल्या आयुष्यातली माणसं गेट लॉस्ट करा आजच्या आज. तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भरलेला ग्लास बघायला सुरू करा. ज्या वेळेला तुम्ही भरलेल्या ग्लासाकडेच फोकस करणार आहे ना, तो भरत 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 वाढत वाढत जाणार आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुखच सुख हवं आहे ना, फक्त भरलेल्या ग्लासावर फोकस करा. आणि ॲट द एंड म्हणतात ना, की देणारा द्यायला बसलाय, मला मागण्याची कला आली पाहिजे. जर मला मागण्याची कलाच येत नाही आहे, मला देणारा देतोय, मला घेता येत नाही आहे, मला काहीच मिळणार नाही आहे. त्यामुळे घेण्याची कला शिका, मागण्याची कला शिका. मी तुम्हाला लिहून देते, तुम्हाला मागायची वेळही येणार नाही. या 3 गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आत्मसात कराल, तर नक्कीच तुम्हाला इतकं मिळेल, की पुरून उरेल. आणि शेवटची लाईन, आप उसके आगे झुक के तो देखो, वो आपके आगे दुनिया ना झुका दे तो कहना. नमस्कार.